नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, जिथे सोन्या चांदीचे अचूक भाव रोजच्या रोज पाहिले जातात. चला तर मग सावधान. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर आज किंवा उद्या तुमच्या घरात सोन्या चांदीच्या खरेदीचे प्लॅनिंग सुरू असेल तर 2 मिनिटे थांबून हा व्हिडिओ आधी पूर्ण पहा. घाई गडबडीत दुकानात गेलात तर तुमच्या खिशाला हजारो रुपयाचा मोठा भुर्दंड बसू शकतो. कारण ऑगस्ट महिन्याच्या या पहिल्याच आठवड्यात सराफा बाजारातील सर्व गणित पूर्णपणे उलटीपालटी झाली आहेत. काही दिवसापूर्वी गगनाला भिडलेली चांदी तब्बल 21,500 रुपयांनी खाली आली असून 1 ग्रॅमचा भाव 230 रुपयावर स्थिरावला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची तब्बल 7,800 रुपयांची मोठी मारली आहे डुबकी. पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे. हा दर अजून खाली पडून ग्राहकांची लॉटरी लागणार की उद्या सकाळी सराफा बाजारात पुन्हा भाव वाढणार आणि दुकानात खरेदी करताना सराफाची कोणती एक चालाखी ओळखावी लागेल, ज्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील. हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओमधूनच सोडण्याची चूक अजिबात करू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊयात आजचे नवीन दर, घसरणीचा इनसाइड रिपोर्ट आणि उद्याचे प्रेडिक्शन. तर मित्रांनो, पाहूयात चांदीचा दर. काही दिवसापूर्वी 2,60,000चा माज दाखवणारी चांदी अखेर गुडघ्यावर आली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात ग्राहकाची चांदीत चांदी होणार आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात सोन्या चांदीच्या बाजारात मोठा धमाका घेऊन आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे काही आठवड्यापूर्वी ज्या चांदीने प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाचा सर्वकालीन विक्रम रचला होता, त्या चांदीचे भाव आता भुईसपाट झाले आहेत. बाजारात आलेल्या त्या ताज्या मंदीच्या लाटेमुळे चांदी तब्बल 21,500 रुपयांनी स्वस्त झाली असून 1 ग्रॅम चांदीचा भाव आता थेट 230 रुपयावर आला आहे. जर आपण आजच्या गणितीय तक्त्याचा विचार केला तर आज 1 ग्रॅम चांदी 230 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2,300 रुपये आणि 100 ग्रॅम चांदी तब्बल 23,000 रुपये आणि 1 किलोग्राम चांदी तब्बल 21,500 रुपयांच्या घसरणीसह 2,30,000 रुपयावर पोहोचली आहे. तर अनेकदा महिलांना पूजेची भांडी, नाणी, पैंजण किंवा जोडवी खरेदी करताना चढ्या भावाचा मोठा फटका बसतो. मात्र 21,500 रुपयांची ही घसरण म्हणजे घरगुती वापरासाठी किंवा सणासुदीसाठी चांदीची भांडी आणि दागिने घडवून येणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी एक उत्तम गोल्डन चान्स ठरत आहे. तर मित्रांनो, आता पाहूया 18 कॅरेट सोन्याचा भाव. बजेटमध्ये दागिने बनवणाऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. 18 कॅरेट सोन्याचे तब्बल 6,800 रुपयांनी कोसळले आहेत. जे लोक कमी पैशात आकर्षक आणि फॅन्सी लोक दागिने शोधत असतात, त्यांच्यासाठी 18 कॅरेट सोन्याच्या दरातील ही घसरण मोठी दिलासादायक ठरली आहे. सोने 1,50,000च्या ऐतिहासिक शिखरावर असताना 18 कॅरेटचे भावही सामान्याच्या आवाक्याबाहेर गेले होते. पण आता जागतिक बाजारातील विक्रीच्या दबावामुळे 18 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 6,800 रुपयांची मोठी कपात झाली आहे. या घसरणीमुळे आज बाजारात 1 ग्रॅम सोन्याचा भाव 18 कॅरेट सोन्याचा दर 10,650 रुपयावर स्थिरावला आहे. म्हणजेच आज 1 ग्रॅम सोने 10,650 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,06,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोने 10,65,000 रुपये अशा अत्यंत आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. तर मित्रांनो, तरुण पिढीला आणि वर्किंग वुमेनला रोजच्या वापरासाठी हलके, कडक आणि मॉडर्न डिझाईनचे दागिने आवडतात. 18 कॅरेट सोने हे डायमंड, ज्वेलरी आणि नाजूक दागिन्यांसाठी सर्वात मजबूत मानले जाते. त्यामुळे कमी खर्चात जास्त दागिने हवे असतील तर या 6,800 रुपयाच्या घसरणीचा नक्की फायदा घ्या. आता बघूया 22 कॅरेट सोने. लग्नसराईच्या खरेदीदारांची थेट लॉटरी लागली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 7,800 रुपयांची सर्वात मोठी सूट झाली आहे. भारतात प्रत्येक शुभ कार्यात आणि लग्नसराईच्या 22 कॅरेट सोन्याला पहिली पसंती दिली जाते. त्याच सोन्याच्या दराने ग्राहकांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. गगनाला भिडलेल्या किमतीमुळे ज्या कुटुंबांनी दागिन्यांची खरेदी लांबणीवर टाकली होती, त्यांना या 7,800 रुपयांच्या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव 13,250 रुपयावर खाली आला आहे. आजच्या ताज्या दरपत्रकानुसार 22 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने
13,250 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,32,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर 13,25,000 रुपयावर आला आहे. तर मित्रांनो, मंगळसूत्र, राणीहार आणि पारंपरिक गोल दागिन्यांसाठी 22 कॅरेट हाच एकमेव सर्वोत्तम पर्याय असतो, कारण भविष्यात हे सोने मोडताना किंवा विकताना पूर्ण मूल्य मिळते. ज्याच्या घरात आगामी काळात विवाह सोहळा आहे त्यांनी या 7,800 रुपयांच्या घसरणीचा फायदा घेऊन आत्ताच सोन्याचे बुकिंग करून ठेवणे शहाणपणाचे ठरेल. आता पाहूया 24 कॅरेट सोन्याचा भाव. गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा धमाका आहे. 24 कॅरेट अस्सल सोन्याच्या दरात 7,400 रुपयांचे भगदाड. अखेर ज्यांना सोन्यामध्ये कोणतीही भेसळ नको असते आणि जे केवळ भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करतात, त्या गुंतवणूकदारांसाठी 24 कॅरेट सोन्यातील ही घसरण अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000च्या पार गेलेले 24 कॅरेट शुद्ध सोने आता 7,400 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या ऐतिहासिक घसरणीमुळे आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 14,330 रुपयाच्या पातळीवर आला आहे. संपूर्ण आकडेवारी पाहिली तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 14,330 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,43,300 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे 14,33,000 रुपयावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत, त्यामुळे यात पैसे गुंतवताना नेहमी गोल्ड कॉइन्स किंवा गोल्ड बार खरेदी करावेत. यावर कुठलाही घडणावळ खर्च लागत नाही आणि गरज पडेल तेव्हा ते सोने बँकेत किंवा सराफाकडे 100% मूल्याने लगेच कॅश करता येते. तर मित्रांनो, आता पाहूया सोन्या चांदीची बाजारात घसरण का झाली. फक्त आयात शुल्क नाही, तर जागतिक बाजारातील या 3 मोठ्या उलथापालथीमुळे सोन्या चांदीचे दर आलेले आहेत जमिनीवर. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात किमती अचानक एवढ्या वेगाने खाली येण्यामागे 3 मोठी जागतिक कारणे आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात फॉरेक्स ट्रेडर्स आणि मोठ्या बँकांनी सोन्यातील आपली गुंतवणूक काढून घेऊन मोठा नफा वसूल करायला सुरुवात केली आहे. दुसरे कारण म्हणजे डॉलरचा निर्देशांक मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी रोख बाजारात पैसे वळवले आहेत. आणि तिसरे, भारतात आयात शुल्क कमी झाल्यामुळे बाजारातील सोन्याचा पुरवठा वाढला आहे. या तिन्ही घटनांनी मिळून सोन्या चांदीचा फुगा फोडला असून 1,50,000 वर गेलेले सोने आणि 2,60,000 वर गेलेली चांदी थेट खाली आणली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या 1,00,000 कुटुंबासाठी गोल्ड गुरूचा एक सुवर्ण नियम आणि छोटेसे आव्हान पाहूयात. माझ्या सर्व मध्यमवर्गीय मित्रांनो, जेव्हा बाजारात मोठी घसरण येते तेव्हा 2 चुका टाळा. पहिली म्हणजे सर्व पैसे एकत्र गुंतवणे आणि दुसरी म्हणजे भाव आणखी पडतील म्हणून फक्त वाट पाहत बसणे. यासाठी 50 ते 50चा फॉर्म्युला वापरा. तुमचे जेवढे बजेट आहे त्यापैकी 50% खरेदी आजच्या दरावर करा आणि उरलेले 50% पैसे पुढील आठवड्यातील दराचा अंदाज घेऊन गुंतवा. तसेच सोने घेताना बिलावर 6 अंकी HUID हॉलमार्क कोड आणि GST बिल आवर्जून तपासून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. तर मित्रांनो, मुंबईपासून ते कोल्हापूर, नागपूर आणि नाशिकपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. जर तुम्हाला आजचा हा सोपा आणि वेगळा अंदाज आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे अचूक अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.